नमस्कार, मी नयन पवार KTV न्यूजमध्ये आपलं स्वागत करते। प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर। मुंबईमधील चेंबूर स्थित जनरल एज्युकेशनल अकादमी शाळेने तब्बल 15% शाळा शुल्क वाढ केली आहे। त्याबद्दल नाराजी पालकांनी आज शाळेत व शाळेच्या समक्ष जमा होऊन विरोध दर्शवत शाळेचा जाहीर विरोध केला आहे। उपस्थित पालकांपैकी उद्विग्न पालकांनी शाळेच्या मनमानी कारभाराविषयी शंका निर्माण केली आहे। शिवाय सदर शाळेच्या प्रशासनाशी पालकांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले आहे। तर दुसरीकडे शाळा प्रशासनाच्या तर्फे असे मत मांडण्यात आले आहे की शाळा विना अनुदानित असल्याने शुल्क आकारत आहे। तत्पूर्वी 3 वर्ष पालकांना वारंवार शुल्क आकारण्यासाठी सूचना देऊन त्यानंतर शुल्क वाढ करण्यात आली आहे। यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांडे यांनी पालकांच्या शुल्क वाढीविषयी मताला खारिज केले आहे। आज जनरल एज्युकेशन अकॅडमी चेंबूर येथील शाळेमधील सेकंडरी स्कूलचे हेडमास्टर आपल्यासोबत उपलब्ध आहेत। त्यांनी त्यांच्याविषयीची शाळेची जी प्रतिक्रिया आहे प्रशासनामार्फत त्यांना जो संवाद झालेला आहे पॅरेंट टीचर्स असोसिएशन संदर्भात ते आपल्याला प्रतिक्रिया देऊ आपण ऐकूया, जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया। तो आज का जो कार्यक्रम था वह आज जो है हमने सारे अभिभावकों को बता दिया है कि आज का जो हमारा शेड्यूल था वह हमने कैंसिल किया है। हमने मैनेजमेंट के साथ मीटिंग करके बात करके और फिर पीटीएस मेंबर से बात करके हमने पेरेंट्स को कहा है कि हम आगे आपको सूचना देंगे। रहा सवाल जहाँ तक कि फ़ीस हाइक का, तो फ़ीस हाइक का जो नियम है उसके अनुसार हमने 3 साल से एक भी पैसे की फ़ीस बढ़ाई नहीं है, जो कि सरकारी नियम के अनुसार डिपार्टमेंट के अनुसार हर 2 साल के बाद 15% फ़ीस हम बढ़ा सकते हैं, जो कि हमारा पिछले साल जो है 20-21 के लिए हमारा शेड्यूल था, जो कि हमने पीटीए मीटिंग में 19-20 के पीटीए मेंबर थे उनसे हमने परमिशन लेके फ़ीस बढ़ाई थी। बस इस कोरोना काल के कारण हमने पिछले साल जो है वह फ़ीस जो है नहीं बढ़ाई, क्योंकि इस प्रकार की जो व्यवस्था थी उसके हिसाब से हमने फ़ीस को नहीं बढ़ाया और न तो किसी अभिभावक को हमने जो है फोर्स किया कि आप फ़ीस भरिए। इसके कारण जो है जिन्होंने जब फ़ीस चाही तब भरी, उसके ऊपर भी कुछ लोगों ने भरा, कुछ लोगों ने अभी तक भी नहीं भरा है। इसके बाद जब कोरोना का काल थोड़ा कम हुआ उसके बाद हमने नई पीटीए मीटिंग जो है फॉर्म किया, नई पीटीए मीटिंग ली। उसके अनुसार जब कोरोना शांत हुआ तो हमने वो पुरानी जो कि 3 साल पुरानी फ़ीस थी वो नए पीटीए मीटिंग में हमने उनसे अप्रूवल लिया, पास करवाया। उसके आधार पर क्योंकि कोरोना का समय समाप्त काफ़ी हो चुका था इसलिए वह 15% फ़ी जो हमने बढ़ाई। उसके बाद भी पेरेंट्स को, किसी भी अभिभावक को हमने फोर्स नहीं किया, ना तो कोई कंपलसरी किया भरो। उनके आधार पे हमने ये कहा, उनको हमने 5 ऑप्शन दिया। पहला ऑप्शन दिया कि जो पेरेंट्स सक्षम हैं, जो कैपेबल हैं, वो पूरे साल की फ़ीस भर सकते हैं। अगर वो नहीं पूरी फ़ीस, जो पेरेंट्स नहीं भर सकते 6 महीने की भर दीजिए, क्योंकि ये हमारा स्कूल जो है परमानेंट अनएडेड स्कूल है। एक भी पैसे की सहायता हमको अनुदान सरकार से नहीं मिलता, यानी जो पेरेंट्स हमें फ़ीस देते हैं उसी के आधार पर, उसी के अनुसार सारे स्कूल का खर्चा निकलता है। इसलिए हमने उनसे रिक्वेस्ट किया कि प्लीज़ अगर आप सक्षम हैं तो पूरा भर सकते हैं, नहीं सक्षम हैं तो आधा भर दीजिए। अगर आधा भी नहीं आप भर सकते जो पेरेंट्स, वो क्वार्टर 3 महीने का भर दीजिए। और जो क्वार्टर भी नहीं भर सकते प्लीज़ पेरेंट्स 1 महीने की फ़ीस भर करके आप अपना एडमिशन कंफर्म करवाइए, जिससे स्कूल को, मैनेजमेंट को, हेडमास्टर को, सबको ये पता चले कि बच्चा हमारा स्कूल का जो है बोनाफाइड स्टूडेंट है। इसलिए हमने कहा कि 1 महीने की फ़ीस भर दीजिए। उसके बाद भी हमारे मैनेजमेंट ने ये भी सुविधा दी कि अगर कोई पेरेंट्स 1 महीने की भी फ़ीस भरने में सक्षम नहीं है, अगर सच में उसकी परिस्थिति 1 महीने की भरने की नहीं है, तो आप मुख्याध्यापक के नाम पर एक पत्र लिखिए कि ऐसी ऐसी हमारी स्थिति है, अभी हम 1 महीने की भी फ़ीस नहीं भर सकते, प्लीज़ हमारे बच्चे को कंटिन्यू कीजिए, हमारे बच्चे को स्कूल में रहने दीजिए। हमने उसको भी कंसीडर किया, वो भी कंसीडर किया कि ठीक है आप एक पत्र हमें दे दीजिए, हम आपके बच्चे को स्कूल में रखेंगे। किसी को हमने फोर्स नहीं किया, किसी को हमने जो है कोई दबाव नहीं डाला, रिक्वेस्ट किया। इसके आधार पर जो है हमने उनका ठीक है ऐसे भी कुछ हैं पेरेंट्स, नहीं 1-2 पेरेंट्स भर सकते, तो प्लीज़ आप जो है एक मुख्याध्यापक के नाम पत्र लिख के दीजिए। हम मैनेजमेंट ने जो हमारी रिक्वेस्ट को एक्सेप्ट किया, बोला ठीक है, जो है अगर लेटर देते तो ऐसे पेरेंट्स को भी कंसीडर किया जाएगा। पूरे साल
कितने ऐसे पेरेंट्स थे, एक भी पैसा फीस नहीं भरा, अभी भी तक नहीं भरा है, लेकिन हमने किसी को उनके ई लर्निंग में, पढ़ाई में एक भी पैसे का जो है हमने उनसे कभी फोर्स नहीं किया, ना तो हमारे टीचर ने, ना तो हमारे, न तो बच्चे का एक महीने एक भी दिन का पढ़ाई का नुकसान हुआ। हमने जैसे फीस जिन बच्चों ने भरा था उनको जो सहूलियत से पढ़ाए, हम उसी सहूलियत से जिन्होंने एक भी पैसा फीस नहीं भरा था उनको हमने पढ़ाया। उनकी सारी सुविधाएं जो भी है, कितने बार मोबाइल नंबर बदली करवाए, कितने बार कितनी परेशानी आई, उनको सब परेशानियों को हमने जो है कंसीडर किया। मैडम देखिए, सर देखिए, पेरेंट्स देखिए, अभिभावक, हमारा स्कूल परमानेंट अनएडेड स्कूल है, एक भी पैसे का अनुदान कहीं से नहीं मिलता, ना तो कहीं से एक पैसे का हम कहीं डोनेशन लेते हैं, एक भी पैसे का इनकम नहीं। हाँ, इनकम का वही है, आप फीस भरेंगे तो स्कूल चलेगा, इसलिए आपको फीस भरना चाहिए, अगर आप हैं तो भर दीजिए, अदरवाइज हमने उनको सहूलियत दी। ये मेरा पेरेंट्स से अनुरोध था, आज भी हमने यही अनुरोध सारे अभिभावकों से किया है। चेंबूर येथील शाळेमध्ये शुल्क दरवाढी विरोधात पालक या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांनी निवेदन दिल्यानंतर ते आपल्याला त्यांच्या ज्या मनातील भावना आहेत ते आपल्याला सांगू इच्छित आहेत। काय आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। दादा पाटील, मी स्टँडर्ड थर्ड, माझा मुलगा स्टँडर्ड थर्डमध्ये आहे। मी दादा पाटील, स्टँडर्ड थर्डमध्ये माझा मुलगा आहे जनरल एज्युकेशन अकॅडमीमध्ये। कोरोनाच्या खराब काळामध्ये सध्या सगळ्यांची हालत खराब असताना हा स्कूल मॅनेजमेंटने 15% फी वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व पॅरेंट्स इथे जमलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांची आता ॲक्शन आम्हाला एक पुढच्या 4-5 दिवसात बघायची आहे। त्यांनी जर नाहीच केलं तर आमचं पुढचं पाऊल असेल की आम्ही एज्युकेशन मिनिस्टरला, कलेक्टरला, या सगळ्यांना आपण लेटर देऊन पुढील आपण आंदोलन आपलं खूप स्ट्रॉंग करणार आहोत। याच्यापूर्वी तुम्ही शुल्क नियंत्रण समिती असते त्यांच्याकडे दाद मागितली आहे का, त्यांच्याशी काही संवाद साधलेला आहे का? नाही, ते सगळे आता प्रयत्न आपल्याला करायचे आहेत। आमचा सध्या पहिला प्रयत्न हाच आहे की पहिल्या मॅनेजमेंटला आपण लेटर देऊया आणि त्यांनी जर ऐकलं, त्यांनी जर नाही ऐकलं तर आमचे पुढचे सगळे प्रयत्न ते असतील नक्कीच। सदस्य आहे, गेल्या वर्षी मी पूर्ण फी भरून सुद्धा मला मेसेज आला आहे की तुम्ही पुढचे 3 महिन्याची फी नाही भरली तर तुम्हाला रिपोर्ट देणार नाही आहे, रिपोर्ट कार्ड मिळणार नाही। असं कसं? मी त्यांना त्याच्यावरती रिवर्ट टाकला की मी लास्ट इयरची फी भरले, माझं कार्ड रिपोर्ट कार्ड लास्ट इयरचं आहे, तर तुम्ही मला ते द्यायला पाहिजे, अन्याय आहे। पण त्याच्यावरती मॅडमनी काही ते रीड पण नाही केलं, मेसेज आहे, कॉलबॅक पण नाही। मी स्वतः कॉल पण केला, त्यांनी कॉल पण रिसिव्ह नाही केला। याचा अर्थ त्यांना पैशाशी मतलब आहे, पालकांशी नाही। आम्ही वाढीव फी भरायला तयार नाही आहे, याच्याबद्दल आम्ही निषेध आहे। मैडम, आप यहाँ पे क्या बताना चाहोगे जो आपका रोष है? नहीं, वही वो लोग से फीस भरने के लिए कम करने को बोला तो वो लोग बढ़ा रहे। अभी वो लोग गवर्नमेंट के ऊपर बोल रहे हैं, हम लोग किसको पास जाए? अभी गवर्नमेंट बोलता है, परमिशन दिया बोलते हैं फीस बढ़ाने को, कैसे दिया? हम लोग किसके बात करें? अभी हम लोग पब्लिक का सपोर्ट कोई नहीं है, फिर हम लोग का परेशानी कुछ नहीं। 2-2.5 साल से हम लोग घर पे बैठा है, हम लोग घर चलाने का, ये लोग 40-50 साल से स्कूल चला के लोग के पास फंड नहीं है, टीचर लोग को सैलरी देने को पैसा नहीं है, वो नहीं, ये नहीं बोलता है। हम लोग घर कैसे चलाए? किसको बोलने का? वो लोग बोलते गवर्नमेंट ने लोग को परमिशन दिया, तीर निकल गए बोलता है, वो किधर जाएगा? हम लोग को चुप रहना। इसके पहले आपने किसी से संपर्क किया है इसके बारे में? किसको बोलने का? स्कूल से रोज हम लोग टीचर लोग फोन करके बोलते हैं फीस भरो, फीस भरो। किधर से बोलता है? डेट दिया, डेट देने से क्या ऊपर से पैसा गिरेगा? किसको बोलने के सब? अभी वो लोग बोलते गवर्नमेंट ने पास किया, तो गवर्नमेंट को अभी कौन बोलेगा? कम करना, बोलो कम करो करके। नहीं, गवर्नमेंट कम करना चाहिए कि बढ़ाना चाहिए फीस? अभी अगला ये आपका जो टीचर का जो पेरेंट्स का जो समिति है उसका अगला रूप क्या रहेगा? वो पता नहीं, अभी पीटीएम मेंबर लोग को लेटर लिख के देने को बोला है, अभी देखते अभी क्या होने वाला है। मेरे को नहीं लगता कुछ पॉझिटिव्ह आएगा करके। नाही, सर्व पालकांनी मिळून यासाठी एकत्र यायला हवं। सर्व पालकांनी त्यासाठी सपोर्ट केला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे, कारण जर पालकांचा प्रतिसाद मिळणार तर होणार। कारण की स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? काय फायदा नाही ना स्वातंत्र्य, हे सर्व अन्याय आहे। चेंबूर येथील या ठिकाणी शुल्क दरवाढी विरोधात या ठिकाणी पालक जमलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी शाळेच्या आस्थापनेला, प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर ते आपल्याशी संवाद साधू इच्छितात। काय आहे त्यांचं मत जाणून घेऊया आमच्याकडून थेट। आज या ठिकाणी जनरल एज्युकेशन अकॅडमी स्कूलच्या एक आम्ही पालक आहोत। माझी मुलगी या ठिकाणी शिकते, माझी मुलगी सेकंड इयरला आहे, सेकंड सीमध्ये तिचं हे आहे आणि आम्ही त्याचे पालक असून आज या ठिकाणी शाळेने 15% फी वाढ करून पालकांना विश्वासात न घेता, पालकांना न सांगता, पालकांशी काही चर्चा न करता शाळेने 15% या ठिकाणी फी वाढ केली आहे। कोरोनाच्या काळात काही पालकांचे रोजगार गेलेले आहेत, काही पालकांच्याकडे काम नाही, रोजगार गेलेले आहेत।
आणि तरी पण शाळेने 15% फी वाढ. ठीक आहे, 3-3 वर्षांनी तुम्ही फी वाढवता हे आम्हाला मान्य आहे, पण 3 वर्षांनी फी वाढवताना आम्ही 3 वर्षे आज पुढे झालं. ह्या कोरोनाच्या काळात तुम्ही फी वाढवून आमच्याशी काय करणार? आज काही पालकांना अजिबात म्हणजे रोजगाराचं काही उपलब्ध नाही आहे आणि तरी या ठिकाणी फी वाढलेलं आहे. आम्ही त्या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो, विरोध करतो. आणि आता आमचं शिष्टमंडळ या ठिकाणी गेलं होतं आणि त्यांनी शिष्टमंडळाने सांगितलं की PTA मेंबर्सनी आमच्याकडे यावं, त्यांनी निवेदन द्यावं आणि त्याच्यावर आम्ही विचार करू. आणि त्यांच्या जो फी वाढीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव त्यांनी सरकारकडे पाठवला आहे. परंतु सरकारला पण अधिकार आहेत की पालकांचे विचार पण त्या ठिकाणी मांडण्यात यावे. आम्ही ह्या 4-5 दिवसात काय होते का बघणार. कमी करू शकतो नाही, सरकार कमी करू शकतं. आम्ही एज्युकेशन अर्ज मिनिस्ट्रीकडे केला तर कमी जर पालकांनी अर्ज केला तर एज्युकेशन मिनिस्ट्रीला अधिकार आहेत की ती फी कमी करण्याचा, फी वाढ रोखण्याचा. तर आम्ही थोड्याच दिवसात या ठिकाणी आता आज PTA मेंबर्स बरोबर एक निवेदन पुन्हा देणार आहोत आणि PTA मेंबर्सकडून निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर काय विचार करते का, नाही तर एज्युकेशन मिनिस्ट्री वर्षाताई गायकवाड आमदार यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांची भेट घेऊन शाळेचं जे फीवाढीचं हे आहे त्याचं निवेदन आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत. या ठिकाणी आज शाळेच्या प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे शिष्टमंडळातर्फे. तर काय चर्चा झाली? चर्चा झालेली आहे, ते आता पुन्हा त्यांनी चर्चेला बोलवलेलं आहे वर. त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारला येत आहेत फी का? 3 वर्षांनी फी वाढवत होते. सरकारला आम्ही तिकडे आम्ही अर्ज केलेला आहे, म्हणजे सांगितलं की आम्ही फी वाढवत. आम्ही शाळेला जी फी वाढीबद्दल बोललो आहे शाळेशी, शाळेने आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आता आमची PTA मेंबरची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये ठरणार आहे की आम्हाला काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे ते. कारण शाळेने सांगितलं आहे PTA मेंबर थ्रू आमच्याकडे या आणि आम्ही त्यावरती काय असेल तो तोडगा काढू. याच्या व्यतिरिक्त सध्या काही झालेलं नाही आहे. आम्ही एवढंच बोललो आता सध्या. आज या ठिकाणी आपण निवेदन सादर केलेलं आहे, तर त्यावेळेला काय सांगण्यात आलेलं आहे? नाही काय नाही, ते बोलले आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला काय ते कळू. त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, शाळेतर्फे रिस्पॉन्स चांगला आहे. पण आता काय त्यांची पण चर्चा होणं गरजेचं आहे. पालकांना आम्ही काय द्यायचा तो मेसेज दिलेला आहे. 2 ते 3 दिवसामध्ये बाकी आमचं काय चर्चा होईल, नंतर आम्ही मग शाळेशी भेट घालून वार्ता करून घेऊ. चेंबूर विभागामधील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये आज शुल्क दरवाढीच्या विरोधात नागरिकांनी या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि दरवाढीच्या संदर्भात त्यांनी संवाद साधलेला आहे. येथील प्रशासनाला व काही दिवसांमध्ये याचा ठोस निर्णय निघेल अशी पालक समितीच्या जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या वतीने व तेथील उपस्थित पालकांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आपण आशा बाळगूया की या शुल्क दरवाढीच्या विरोधात प्रशासन व पालक यामधील तोडगा निघून पालकांना न्याय मिळेल व पालकांना त्यांच्या मुलासाठी शिक्षण घेण्यासाठी सुखकर भविष्यामध्ये मार्ग निघेल. कॅमेरामॅन रोहनसोबत विनोद कांबळे, KTV न्यूज, मुंबई. व्हिडिओ रिपोर्टर विनोद कांबळे, KTV न्यूज, मुंबई. आजचं बातमीपत्र इथेच संपलंय. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.